हे मी काल रात्री कुळीत भिजवले होते, काही जण याला हुलगे पण म्हणतात. आणि ही भाजी अशा थंडीमध्ये खाण्यासाठी खूप जास्त चांगली आहे. हाडांना बळकटी येते, कॅल्शियम आहे आणि ही थोडी शरीराला गरम पण असते. तर आज मी मस्त आता आधी कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे ती डाळ. तर मी घेतलं इथे आपलं मोहरीचं तेल, कारण इथे मनालीमध्ये आम्ही सध्या तेच खातोय. जिरं टाकलं, कांदे टाकले, चांगले भाजायचे. त्यानंतर मी एक पेस्ट टाकली आहे आलं लसूण आणि खोबऱ्याची. त्याच्यामध्ये थोड्या लाल मिरच्या पण टाकल्या होत्या आणि चांगलं छान परतल्यानंतर थोडंसं धने पावडर, त्यानंतर लाल मिरची, हळद, आपला थोडा गावाकडचा काळा मसाला आणि ते टाकून पण पुन्हा परतून घेतलं. थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि आता त्याच्यामध्ये मी टाकले थोडेसे टमाटे चिरून बारीक. त्याचबरोबर आमच्या मस्त बाहेर आज थोडा पाऊस पण पडतोय आणि मध्ये स्नोफॉल मिक्स आहे. ओके, तर आता इकडे शिजून झाली आपली कुळीद आणि आता एक 5-10 मिनटं जरा उकळू द्यावं भाजीला. आणि मनालीमध्ये सध्या वातावरण तर खूप चेंज होतंय, म्हणजे एका तासाला फरक पडतोय. मध्येच ऊन येतं, मध्येच पूर्ण धुकं, मध्ये स्नोफॉल पाऊस मिक्स. हे बघा, आणि आज बिलकुल ऊन नाही, आज खूप थंडी आहे. तर हुलग्याची भाजी झाली आता. आणि त्याचबरोबर मी माझ्या बाळासाठी त्याच कुळिदाच्या पिठाचं थालीपीठ पण बनवलंय. तर मस्त भाजी सोबत चपाती भात केलाय, झणझणीत अशी भाजी झाली आहे. खाऊन बघा. छान आहे, म्हणल्याप्रमाणे झणझणीत झाल्या. कांदा पाहिजे. हो.